रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाई यांचा अभंग क्रमांक 10 हा पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती की संत जनाबाई हा विठ्ठल भक्त होत्या. त्यांच्या अभंगातून प्रत्येक अभंगातून विठ्ठलावरील नितांत प्रेम, भक्ती, साधेपणा आणि नामस्मरणाचे महत्त्व दिसून येते. या अभंगात जनाबाई सांगतात की विठ्ठलाचे दर्शन आणि त्यांचे नामस्मरण यामुळे मनुष्याच्या जीवनातील दुःख, पाप, चिंता आणि अडथळे दूर होतात. जो भक्त सतत देवाचे नाव घेत राहतो त्याला या जगातील कोणतेही संकट त्रास देऊ शकत नाही. शेवटी अशा भक्ताला वैकुंठ प्राप्ती होते. हा अभंग भक्ती मार्गाचे सुंदर वर्णन करणार आहे. तर चला अभंग पाहूया. माझ शिनबाग गेला तुझ पाहता विठ्ठला, पाप ताप जाती तुझे नाम ज्याचे चित्ती, अखंडित नाम स्मरण बांधू न शके तया विघ्न, जनी मने हरिहर भजता वैकुंठी त्या घर. माझा शिनभाग गेला तुझ पाहता विठ्ठला. यावेळी जनाबाई म्हणतात की हे विठ्ठला, तुझे दर्शन होताच माझा सारा थकवा, दुःख आणि कष्ट नाहीसे झाले. शिनभाग म्हणजे थकवा, दुःख, संसारातील त्रास आणि मानसिक कलेश. मनुष्य आयुष्यात अनेक संकटांना सामोरी जातो. संसारातील जबाबदाऱ्या, दुःख, चिंता, अपयश यामुळे मन थकून जाते. परंतु देवाचे दर्शन झाल्यावर मनाला शांती मिळते. जनाबाईसाठी विठ्ठल हा फक्त देव नव्हता, तर तो त्यांचा सखा, आधार आणि जीवनाचा केंद्रबिंदू होता. ज्या क्षणी भक्ताला देवाची अनुभूती मिळते त्या क्षणी त्यांच्या मनातील दुःख नाहीसे होते. यातून असा संदेश मिळतो की देवभक्ती ही मन शांती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. बाह्य सुख क्षणिक असते, पण देव स्मरणातून मिळणारा आनंद कायम स्वरूपी असतो. पाप ताप जाती तुझे नाम ज्याची चित्ती. या ओळीत जनाबाई म्हणतात की ज्यांच्या मनात सतत तुझे नाम असते त्यांचे पाप आणि दुःख दूर होतात. पाप म्हणजे चुकीची कर्मे आणि ताप म्हणजे दुःख, चिंता, मानसिक वेदना. मनुष्याच्या आयुष्यात दुःख येण्याचे कारण अनेकदा त्यांची वाईट कर्म असते. पण जर मनुष्य देवाचे नामस्मरण करतच राहिला तर त्याचे मन शुद्ध होते. नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार कमी होतात. अहंकार, लोभ, क्रोध यासारखे दोष नष्ट होतात. मन शांत आणि पवित्र बनते. त्यामुळे जीवनातील दुःखही कमी वाटू लागते. संत परंपरेत नाम महिमा फार मोठा मानला जातो. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर यांनीही नाम स्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. फक्त देवाचे नाव घेतल्याने मनाला बळ आणि संकटांना सामना करण्याची शक्ती मिळते. यातूनच आपल्याला शिकायला मिळते की मन नेहमी चांगल्या विचारांनी आणि देवस्मरणाने भरलेले असावे. अखंडित नाम स्मरण बांधू न शके तया विघ्न. या ओळीत जनाबाई म्हणतात की जो सतत देवाचे नाम स्मरण करतो त्याला कोणतीही विघ्न अडकू शकत नाही. अखंडित म्हणजे सतत, अखंडपणे. विघ्न म्हणजे अडथळे किंवा संकटे किंवा अडचणी. जीवनात प्रत्येकाला संकट येतात, पण भक्तीमुळे मनुष्याला त्या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. जो व्यक्ती सतत देवाचे नाव घेतो त्याचे मन स्थिर राहते. तो भीती, चिंता आणि निराशा याच्यापासून दूर राहतो. अशा व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे मन मजबूत बनते. याचा अर्थ असा की भक्तांच्या आयुष्यात संकट येत नाहीत, पण देवभक्त संकटावर मात करू शकतो, कारण त्याच्या मनात श्रद्धा आणि धैर्य असते. संतांनी नामस्मरणाला
साधनेचा सर्वात सोपा मार्ग मानलेला आहे. मोठे यज्ञ, तप, कठीण साधना सर्वांना शक्य नसते, पण देवाचे नाव घेणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. या ओळीतून आपल्याला असा संदेश मिळतो की श्रद्धा आणि नामस्मरण हेच जीवनातील खरे बळ आहे. जनी मने हरिहर, भजता वैकुंठी त्या घर. या शेवटच्या ओळीत जनाबाई म्हणतात की जो हरिहराचे भक्ती भावाने भजन करतो त्यांचे घर वैकुंठ बनते. हरिहर म्हणजे भगवान विष्णू आणि शिव यांचे एक तत्वरूप. संत परंपरेत सर्वत्र देव एकच आहे असा विचार मांडला जातो. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूचे निजस्थान, परम आनंदाचे ठिकाण. जनाबाई सांगतात की ज्या घरात सतत देवभक्ती, नामस्मरण आणि भजन चालते ते घर स्वर्गासारखे पवित्र बनते. अशा घरात शांती, आनंद आणि समाधान नांदते. भक्तीमुळे घरातील वातावरण प्रेम बनते. मनुष्याच्या स्वभावात नम्रता, दया आणि सदाचार येतो. त्यामुळे त्या घरात सुख आणि समाधान राहते. यातून असा संदेश मिळतो की देवभक्ती ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून तर ती घरात पोहोचली जात पाहिजे. ज्या घरात देवाचे स्मरण असते तेथे खरा आनंद असतो. या अभंगातून संत जनाबाई नामस्मरणाचे महत्त्व सांगतात. विठ्ठलाचे दर्शन आणि त्यांचे नाम घेतल्याने मनुष्याचे दुःख दूर होते. देवभक्तीमुळे मन शुद्ध होते. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि जीवन आनंददायी बनते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस मानसिक तणाव, चिंता आणि दुःखाचे ग्रस्त आहे. अशा वेळी संतांचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. देव स्मरणामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. संत जनाबाईच्या या अभंगातून भक्ती, श्रद्धा आणि नाम महिमा यांचे सुंदर दर्शन घडते. रामकृष्ण हरी.